शाहीर होय ना. तुमचं निधन होऊन गेलं राधा. हो आपल्याला वाटलं का आभार मोहाडीमध्ये गंमत होती आपली. होय ना. तर भूता शहर एका बाजूला आणि आपण एका बाजूला होता. पण ते निसर्गाचे पाणी आले ना आपलं कॅन्सर झालं. पण त्यांचा कार्यक्रम झाला आणि त्या गावकऱ्यांची आखरी अंतिम इच्छा झाली. राधा माणसाचं सांगता नाही कारण ही बिमारी तशी आहे. म्हणून राधा मी काय नको आमचे गुरु गौरी आणि त्याच्यावर मस्त अशी नमस्कार कोणत्या नागाला नमस्कार घेऊ घेऊ का इकडून घेऊ कसा घेऊ पोचलाय पाटील बाबा लई दिवसाने मुलाखत झाली. मला त्याला दत्त जयंती आहे त्या निमित्ताने मला पाटलासोबत मुलाखत होऊन जाईल. कार्यक्रम राहते मुलाखत होते ना कार्यक्रमातच मुलाखत आम्हाला काय कार्यक्रम झाले. आता कास्तकारांचे दिवस आहेत. लाल भाजी टाकली आहे कधी पालक भाजी टाकली ते आम्ही दोघं जण उपटतो. तुम्ही काय केला का जुड्या बांधल्या का बाजाराला घेऊन जातो. अरे बापरे कसं पोट पाणी चालते आमच्या. म्हणलं आज दत्त जयंती निमित्त कार्यक्रम आहे. पाटील साहेबांसोबत नमस्कार होऊन जाईल. पाटील साहेब मी तुमच्या घराकडे आलो. असं काय हो झालं एकच झाली. कोणती मी आवाज मारत जातो पाटील घरात धसत जाते बाहेर निघत जाते असे काहून लाजल्या म्हणलं. होत असता लाजत नाही आणि लाजणार नाही म्हणजे लाजण्याचं कारण आहे का रे बापा. नाही लाजत नाही मी. तुम्ही लाजले नाही. मी म्हणलं पाटील बाहेर येत जाते घरात जात जाते बाहेर येत जाते काहून लाजले बाबा. लाजत नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती माझी बायको किती स्वभावाने सुंदर होता. स्वभावानं सुंदर कामानं सुंदर याने सुंदर त्याने सुंदर कामात सुंदर होती है ना. एक नंबर गोष्ट
का महादेवा परमेश्वरा पांडुरंगा गांडुरंगा पाटलाची पाटली कशी पिकलली असेल म्हणतो. म्हणजे तुमची चांगली भाज्या कामा धंद्याची पिकलली होती बरोबर पाटील साहेब. म्हणजे तुमची बायको काऊन पिकलली सांगू का. तिच्या समोरच्या भागात मागा गेला आणि मागच्या भाग समोर आला. असे होते असं झालंय का कुठं. असं नाही होय. तुमच्याकडे मोटरसायकल आहे का. हो आहे ना. हो मग तुमची मोटरसायकल बघली तुम्ही कोटा नेता. ते मिस्त्र्याकडे नेता. हो त्या मिस्त्र्याने म्हणतो माझी मोटरसायकल पाय झाला. तो का म्हणते भाऊ मध्ये काय नाही काय उलट पुलट झाला असं म्हणते. उलट पालट झाला असं म्हणते. उलट पालट झालं सामान सुमान भरून देते आणि मग ते आपली शिदी होते. तर त्या पद्धतीने तुमची बायका बी काढली नाही बसता काय सांगू रे. ते कुठं गेली होती शिवाला. आल्याच्या नंतर ऐकणं का तिला झालं तर राधाला असं करायचं अजिबात म्हणते. काय म्हणते अजिबात मग करून गेले म्हणते. मग त्या पाटली दिवाळीच्या सीजन मध्ये आजवरी मराठीवर होती आणि आता नागपूरच्या चीज भवनात हिंदीवर आली का. हिंदीवर बिलकुल बघा माझे वा म्हणजे हिंदीवर आली. हा बघा हा दोस्ता मला सांग त्याच्यासाठी काही उपाय आहे का रे. त्याच्यासाठी उपाय आहे पाटील. एक नंबर उपाय आहे. असं पाटील माणसात पाहिजे भूमी. माणसात पाहिजे भूमीचा दोस्ता माणसात पाहिजे खुबी. ते बाय बोला देऊ की उभी राहते बाय. हो रे दोस्ता तू या घरी एवढा नाट्यानं तू टेबल ठेवला या गावामध्ये माझी एवढी इज्जत आहे पाटील. या गावामध्ये माझी एवढी इज्जत आहे. येतो निघलो तेथी गेलो असं मला काय म्हणते पाटील. काय म्हणते काय म्हणते येथून निघलो तेथी गेलो मला उलट म्हणते चांगली आहे दोस्ता. तुझी पद्धत ते चांगली आहे. एक काम कर कोणता कोणता तू आपल्या घरी जा रे. तू आपल्या घरी जा. आपल्या बायकोला माझ्या घरापर्यंत घेऊन येईल म्हणजे मी आपल्या घरी जाऊ. आपल्या बायकोने घेऊन तुझ्या घरापर्यंत येऊ. हो ना पहिल्या नियतीच्या हरामी मानले लोकांच्या बायकाने पाहू पाहू कवरी का आपल्या बायकोने सुधरा गोष्ट आहे. तुझ्या बायकोने पाहून झुरत तुझी पत्नी कशी आहे. स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. कामा धंद्याची आहे. मामा मर्यादाची आहे. म्हणजे तुमच्या असं म्हणणं आजा म्हणे नात्या म्हणे दोस्ताना करा चांगला करायचा नाही तर खबरदार दोस्ताना करायचा नाही. कदाचित कोणाच्या बिघडला असाल म्हणे तर त्याच्या घर सुधारल्या पाहिजे असा दोस्ताना करायचा म्हणे. तुम्ही एक काम करा मी धावत धावत देतो बहीण पडत पडत तर येतो. मी केव्हा येतो थोडस आलूला पोहा बनवून ठेवून द्यायचा. पाटलीला सांगा आलूला पोहा बनवाले. हो आलूला पोहा नाही नाताच्या नंतर तो आलूला पोहा काढू का. इकडे ये काय आमच्या घरी मागवून येऊ का समोरून येऊ. समोरून ये गाव तुला जीवन पाहिजे बहीण काय म्हणत समोरून ये म्हणजे आमच्या घरी काय तोंड. मी मला तत्व जयंतीचा काही वाचला असं मला पाहुणे घेऊन आहेत तर मला द्यावं पाहिजे पाटलाच्या येते. काहीच नाही वाचला काहीच नाही आमच्या घरी सगळं संपलं. सगळं आलूला पोहा आलूला पोहा देते नाताच्या नंतर चालेच मी मोठी दुधी तोडली त्या दुधी अशी किसते त्याची अशी वडे बनवते त्याला पाडते मनातून भोग आणि थो बनायचं तुझ्यासाठी. खाऊ खाऊ पिरी पिरी कुणाला पिवळा पिवळा होऊन जाऊ दे. बहीण का असते भाऊ घरी कोण टाकायला पाहिजे. बहीण जातो बायको पण त्याची आहे तिचा बेस नाही तर धरतो ह्या वावरात जातो मेथीची भाजी उपवास बाजाराच्या.
त्या बहीण समोर आता चालू ठेवती जातो कसाई कुठं जातो जातो खिडकीतून जातो अरे बाप गोपे विचार कर आलो गेलो ना 17 जागी मोडीने एकच जागी चोरी खा गोपे ओ लवकर ये बापरे गोपे विचार कर माझ्यासारखा खराब माणूस नाही हाताने जमला पायानं करतो का पायानं नाही जमत पण हाताने करतो तुला सोडणार गोपे विचार कर माझ्या बापाच्या नाही येस ना तू काऊ नाही येशील येशील बापरे अन कहा गई वो अन खटिया में गिर गए बुद्धू